श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी म्हटलं तर आपल्या सर्वांचाच अगदी आवडता सण आणि वसुबारस. तर वसुबारस या दिवशी कशी पूजा केली जाते, नैवेद्य काय दाखवावा, त्याचबरोबर उत्तर पूजासह संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर या दिवशी काय करावं, काय करू नये, प्रत्येक महिलेनं आपल्या मुलांसाठी ही वसुबारस ही पूजा आवर्जून करायची आहे. कशी करायची आहे, त्याचबरोबर का करायची आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी आश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जाईल. तर या दिवसाला बघा गोमातेला म्हणजेच गाय आणि वासराची या दिवशी पूजा केली जाते. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरे केले जाणार आहे. वसुबारस सण कसा साजरा करतात, त्याचबरोबर काय करावं, त्याचं व्रत कसं करावं, त्याचबरोबर या दिवशी काय करावं, काय करू नये याची माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. बघा, वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या जाणारा सण म्हणजे दिवाळी सण आणि या दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारस या सणाने केली जाते. वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा, भाऊबीज, लक्ष्मीपूजन असे सगळे काही सण आपण साजरे करत असतो, परंतु सुरुवात ही वसुबारस याने केली जाते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला असून ती पूजनीय मानली गेली आहे आणि तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून आपण वसुबारस या दिवशी गायी आणि तिच्यासह तिचं वासरू जे आहे यांची पूजा केली जाते. तर यंदा एकादशीलाच वसुबारस साजरी केली जाणार आहे. वसुबारस सण कसा साजरा करायचा, तर बघा काय करायचं आहे. आता तुमच्याकडे जर घरी गाय आणि वासरू असेल तर तिची तुम्ही पूजा करू शकता, किंवा तुमच्या जवळपास कुठं गोशाळा असेल तर तिथे जाऊन देखील तुम्हाला गाय वासराची पूजा करायची आहे. तेही शक्य नसेल तर अगदी तुम्ही बघा मातीची गाय वासराची मूर्ती जी मिळते ती तुम्ही आणून तिची पूजा करू शकता अगदी. परंतु आवर्जून या दिवशी वसुबारस या दिवशी प्रत्येक घरात प्रत्येक महिलेनं आपल्या मुलांसाठी वसुबारसची ही गाय आणि वासराची पूजा आवर्जून करायची आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी आणि या दिवशी वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो. आणि या दिवशी बघा रमा एकादशी देखील आलेली आहे. तर बघा काय करायचं आहे, एक चौरंग घ्यायचा आहे, चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर नागिनीची जोड पानं जे आहेत ती घ्यायची आहेत. बघा तुम्हाला जोड पानावर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशांना त्यांची स्थापना करायची आहे. तर तुमच्याकडे श्री गणेशाची मूर्ती असेल किंवा नसेल तर अगदी सुपारी देखील तुम्ही घेऊ शकता, ती ताम्हणात घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना सर्वप्रथम पाण्याने, दुधाने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं म्हणून अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर त्या पानावर थोडंसं हळदी कुंकू आणि अक्षता वाहून त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. त्यानंतर पाटावर दुसरे जोड पानं ठेवायचं आहे पुन्हा. आणि त्याच्यावर देखील आता बघा गाय आणि वासराची जर तुमच्याकडं धातूची किंवा मूर्ती असेल तर तिला देखील तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे. त्यानंतर तिला देखील या पानांवर ठेवायचं आहे आणि तिला देखील नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी साखर जरी ठेवली तरी चालणार आहे किंवा अगदी गूळ जरी ठेवला तरी चालणार आहे.
त्यानंतर आपल्याला बघा स्थापना करायची आहे ती म्हणजे बाळकृष्णाची. आता बाळकृष्ण का, तर बघा आपल्या सर्वांनाच माहीत आहे गोकुळात वाढणारे श्रीकृष्ण आणि त्यांची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. तर आपल्या देवघरातील बाळकृष्ण घ्यायचं आहे, त्यांना ताम्हणात घेऊन त्यांचं बघा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला जप करायचा आहे, अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर नागिनीच्या या जोड पानांवर त्यांची देखील विधिवत तुम्हाला स्थापना करायची आहे. त्यांना देखील एखादा फळ तुम्ही अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला गायीची त्यानंतर धूप दीप दाखवून तुम्हाला आरती देखील करायची आहे, ओवाळायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. यानंतर बघा असं म्हटलं जातं की समुद्रमंथनातून जेव्हा 5 कामधेनू ह्या उत्पन्न झाल्या होत्या ना, त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. वसुबारस या शब्दातीलच वसु म्हणजे धन द्रव्य आणि त्यातील असलेली बारस म्हणजे द्वादशी. तर बघा या दिवशी अशी पूजा केली जाते. या दिवशी व्रत देखील केलं जातं. अनेक महिला या दिवशी उपवास करत असतात. तर त्यात सौभाग्यवती स्त्रिया असो किंवा बघा असं नाही की विधवा स्त्रिया देखील या दिवशी उपवास करत असतात. आणि त्यानंतर या दिवशी बघा आपल्याला गाईपासून तयार होणारं बघा दूध आहे, दही आहे, लोणी आहे, त्यानंतर चीज आहे, ताक आहे. ह्या जे पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत. या दिवशी वसुबारसच्या दिवशी हे पदार्थ जे आहेत ते खाऊ नये. त्याचबरोबर बघा तुमच्या आता घरी जर गाय वासरू असेल तर गायीच्या तुम्ही पायावर पाणी टाकायचं आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर अक्षता व्हायच्या आहे. ज्यांच्या घरी गुरु वासरं आहेत त्यांनी तर आवर्जून. त्याचबरोबर तुम्ही जो काही स्वयंपाक गोडाचा जो काही नैवेद्य कराल तो देखील गाईला द्यायचा आहे. गाईला निरंजनानं ओवाळायचं आहे. तसेच या दिवशी बऱ्याच महिला वसुबारसच्या दिवशी उपवास करत असतात आणि उपवास सोडताना या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीने हा उपवास सोडला जातो. या दिवशी दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत, हे मात्र आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी गहू आणि मूग देखील खाल्ले जात नाहीत असं म्हटलं जातं. की त्याचबरोबर ज्याप्रमाणे बघा गाय आणि वासराची वसुबारस या दिवशी पूजा केली जाते, त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेनं आपल्या मुलासाठी ही पूजा आवर्जून करायची आहे. तर बघा तुम्ही चौरंगावर जर गायची पूजा मांडलेली आहे, त्याला जे काही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे, एखादं फळ साखर, तर दुसऱ्या दिवशीपर्यंत ही पूजा अशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघा काय करायचं आहे, आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे. गुळ खोबरं तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता, फळ देखील घरात प्रसाद म्हणून खाऊ शकता. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी असेल, बाळकृष्ण असेल, तुम्हाला व्यवस्थित तुमच्या देवघरात पुन्हा ठेवून द्यायचे आहे. अशा पद्धतीने अगदी विधिवत वसुबारस ही पूजा जी आहे ती करायची आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.